आज आपण आलेलो आहोत मोस्ट डिमांडिंग रेसिडेन्शियल अँड मोस्ट डेव्हलपिंग लोकेशन पुनावळेमध्ये. पण या लोकेशनला असं का म्हटलं जातं? कारण 4 वर्षापूर्वी पुनावळे काही असं होतं. विश्वास बसत नाहीये ना? मला सुद्धा विश्वास बसत नव्हता. पण आज 4 वर्षानंतर पुनावळे काही असं आहे. एवढी जास्त डेव्हलपमेंट. आता मी पुनावळेमधील या साई मिलेनियम मॉल समोर उभा आहे आणि इथे एवढे जास्त मल्टी ब्रँड स्टोअर्स आहेत आणि या साई मिलेनियम मॉलच्या अगदी अपोजिटच झुडिओ आणि पुमा सारखे मोठे मोठे स्टोअर्स आहेत. तुम्हाला सुद्धा आवडेल ना या अशा डेव्हलप्ड लोकेशनला राहायला? आता आपण आलेलो आहोत तुमच्या 3 BHK फ्लॅट समोर. या फ्लॅटचं इंटेरियर आणि लेआउट खूप जास्त क्लासिक आणि ब्युटिफुल असणार आहे, जे बघून तुम्हाला मजा येणार आहे. या तर मग बघूया. आता ही लॉबी तर बघा किती जास्त सुंदर आणि परफेक्ट आहे ना. आणि डेडिकेटेड स्पेस सुद्धा दिला जातोय. हवं तर इथे तुम्ही शूरॅक डिझाईन करा किंवा ब्युटिफुल असं एखादं शोपीस लावा. खूप सुंदर दिसणार आहे. आणि आता तुम्हाला इथे सगळीकडे वुडन थीम दिसत असेल. पण फक्त इथेच वुडन थीम नाहीये, तर या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला वुडन थीम बघायला मिळणार आहे. ती बघूया. पण त्या अगोदर तुमची ही सुंदर अशी गेस्ट बेडरूम बघूया. या गेस्ट बेडरूमला तुम्ही ॲज अ मास्टर बेडरूम सुद्धा कन्सिडर करू शकता. ते कसं काय तुम्हाला हे बघितल्यानंतरच कळेल. आता हा वॉर्डरोब स्पेस तर बघा किती मोठा वॉर्डरोब इथे डिझाईन केलेला आहे ना. आणि रूम सुद्धा तेवढीच जास्त स्पेशियस आहे. आणि या बेडच्या अगदी अपोजिटच तुम्हाला हा टीव्ही युनिटसाठी स्पेस मिळून जातो. आणि अटॅच्ड वॉशरूम सुद्धा. इथल्या सगळ्याच वॉशरूम्स मध्ये तुम्हाला टोटोच्या CP अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. डिझायनर टाईल्स सुद्धा. त्यामुळेच हे वॉशरूम खूप जास्त सुंदर दिसत आहेत. आणि हो, या बाजूला काय माहितीये? अटॅच्ड बाल्कनी. त्यामुळेच तर मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही या बेडरूमला ॲज अ मास्टर बेडरूम कन्सिडर करू शकता. अरे वा, ही बाल्कनी तर भारी आहे. आता या फ्लॅट बद्दल तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला इथल्या सगळ्याच फ्लॅटच्या ज्या एंट्रीज आहेत त्या ईस्ट अँड वेस्ट फेसिंग मिळणार आहेत. त्यामुळेच तर इथे तुम्हाला प्रॉपर सनलाईट आणि एअर फ्लो मिळणार आहे. आणि या बाल्कनीचे स्पेसिफिकेशन सांगायला गेलं तर इथे तुम्हाला हे ग्लास फसाड्स मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा व्ह्यू नाही ब्रेक झाला पाहिजे. त्याचबरोबर बाल्कनी कवर्ड असणार आहे आणि अँटी स्किडच्या टाईल्स सुद्धा. अजून काय पाहिजे? तुम्हाला माहितीये हा प्रोजेक्ट 7 एकर्सचा आहे, जिथे तुम्हाला 8 रेसिडेन्शियल टावर्स मिळणार आहेत आणि सोबतच पर फ्लोर फक्त 4 फ्लॅट आणि 3 लिफ्ट सुद्धा. म्हणजे प्रॉपर प्रायव्हसी आहे आणि खूप जास्त स्पेस सुद्धा. अँड लुक ॲट दिस, किती जास्त स्पेशियस, ब्युटिफुल आणि एलिगंट आहे ना हा लिव्हिंग एरिया. कारण इथलं हे वुडन इंटेरियर किती सुंदर दिसतंय तुम्ही बघूच शकता. आणि हवा असल्यास तुम्ही सुद्धा इथे असाच 7 सीटर सोफा डिझाईन करू शकता बरं का. आणि अगदी अपोजिटच येऊन जाईल तुमचं टीव्ही युनिट. आता हा लिव्हिंग एवढा जास्त लिटअप का आहे माहितीये का? कारण तुम्हाला इथे एवढी जास्त मोठी ही अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी मिळणार आहे. क्या बात आहे. ही बाल्कनी एवढी मोठी आहे तेव्हाच तर या लिव्हिंग एरियामध्ये एवढा जास्त प्रमाणामध्ये लाईट येतोय. आणि हो, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे हे जे स्लायडिंग डोअर्स आहेत हे 70% ओपनेबल आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमची बाल्कनी सुद्धा अगदी प्रॉपर प्रकारे यूज करू शकता. आणि बघू शकता तुम्हाला इथे अगदी सेम फीचर्स मिळणार आहेत त्या बाल्कनी प्रमाणेच. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे 22 स्टोरी टावर आहेत. त्यामुळे विचार करा की तुम्हाला इथून किती भारी पुनावळेचा पॅनोरामिक व्ह्यू बघायला मिळणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 50 पेक्षा जास्त अम्युनिटीज मिळणार आहेत, कारण हा प्रोजेक्ट तेवढा जास्त ग्रँड आहे. आता प्रोजेक्ट तर आहेच, पण हा डायनिंग एरिया सुद्धा ग्रँड आहे. म्हणजे इथे तुम्हाला 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन करता येणार आहे. खरंच किती जास्त स्पेशियस दिसतंय ना. आणि हा तुमचा डायनिंग अँड लिव्हिंग L शेप मध्ये असणार आहे. आणि इकडे काय माहितीये, तुमच्या मुलांची बेडरूम, ज्या बेडरूमला तुम्ही अगदी असंच फॅमिली रूम म्हणून सुद्धा यूज करू शकता, किंवा तुमची हॉबी रूम आणि गेमिंग रूम म्हणल्यावर तर मजाच येणार आहे. इथे बघताय तुम्हाला इथे ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, जी की हाफ साइड क्लोज असणार आहे आणि वरच्या बाजूने ओपन करता येणार आहे. आणि सोबतच ही वॉल सुद्धा कस्टमाइजेबल मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही क्लोज करून तुमच्या मुलांची बेडरूम सुद्धा बनवू शकता. आणि या बाजूला आहे तुमचं सुंदर असं किचन. या किचन मध्ये तुम्हाला हा क्वार्ट्सचा ग्रे कलरचा सिंगल किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे. इथे तुम्हाला जागोजागी स्विच बोर्ड्स दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला हे सिंक सुद्धा मिळणार आहे. आणि सेपरेट ड्राय बाल्कनी सुद्धा, जी आजकाल कुठे बघायला मिळते. तुमच्या फ्रीज साठी सुद्धा खूप जास्त स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि या संपूर्ण फ्लॅट मध्ये तुम्हाला 2x4 च्या ग्लेज विट्रिफाईड मार्बल फिनिश मिळणार आहेत. आणि हेच तर आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स मिळणार आहेत.
आणि माझ्या मागे आहे तुमची मास्टर स्वीट. या बेडरूम मध्ये आल्यानंतर ना अगदी क्लासिक फील येतो, कारण या रूमचं पूर्णतः इंटेरियर हे वुडन थीम मध्ये केलंय आणि त्यासमोर ठेवलेला हा कॉन्ट्रास्ट मध्ये बेड किती जास्त सुंदर वाटतोय. इथे तुम्हाला एवढा मोठा हा वॉर्डरोब साठीचा स्पेस सुद्धा मिळतो आणि अटॅच्ड वॉशरूम तर आहेच, ते सुद्धा सेम ब्रँड फिटिंग्स आणि सोबतच डिफरंट थीम सुद्धा. या बाजूला मिळणार आहे तुम्हाला ही फुल लेंथ विंडो, जिथून तुम्हाला इथले पॅनोरामिक व्ह्यूज बघायला मिळणार आहेत. तुम्हाला सुद्धा आवडेल ना अशाच घरामध्ये येऊन राहायला, जिथे तुम्हाला प्रॉपर कनेक्टिव्हिटी मिळेल, सोबतच 50+ अमेनिटीज आणि एवढा जास्त मोठा आणि स्पेशियस प्रोजेक्ट. आणि तुम्ही सुरुवातीलाच बघितल्याप्रमाणे एवढ्या कमी वेळामध्ये एवढं भारी प्रॉपर्टी अप्रिसिएशन. अजून काय पाहिजे. या 3 BHK फ्लॅटचं कार्पेट एरिया तुम्हाला मिळणार आहे 1060 स्क्वेअर फीट. आणि जर आपण ही गेस्ट बेडरूम मायनस केली ना, तर हा तुमचा 2 BHK फ्लॅट होतो. त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला मिळणार आहे 756 स्क्वेअर फीट. आहे की नाही भारी. आता जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलू शकता किंवा आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. आणि जर तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊन हा फ्लॅट बघायचा आहे तर त्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि जर तुम्ही बिझी असाल, येऊ शकत नसाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन पूर्णपणे गायडन्स देतील. आहे की नाही जबरदस्त. मग तुम्ही कधी येताय आणि इथे एक्सपिरियन्स करताय हा सुंदर असा फ्लॅट. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.